भाग दुसरा. पहिल्यांदा आम्ही परिस्थितीसमोर हरलो, पण आता आम्ही समाजासमोर उभे राहणार होतो. लग्नाला आता 7 वर्ष पूर्ण झाली होती. सई आता आत्मविश्वासाने जगत होती. अभिजित तिचा फक्त आधार नव्हता, तो तिचा मित्र झाला होता. पण आयुष्य कधीच शांत राहत नाही. एक दिवशी सईच्या आईचा फोन आला. सई, तुझ्या भावाचं लग्न ठरतंय. घरात आनंदाची एक वेगळीच लहर पसरली होती. सईच्या चेहऱ्यावर समाधान होतं. भावाचं आयुष्य सुंदर वळणावर येत होतं, याचा तिला खूप आनंद होता. काही दिवसांनी मुलीचं कुटुंब सईच्या घरी चौकशीसाठी आलं. सगळं अगदी छान चाललं होतं. हसणं, बोलणं, गप्पा, वातावरण प्रसन्न होतं. पण अचानक कुणीतरी शांतपणे विचारलं, तुमच्या ताईचं लग्न कधी झालं? आणि ताईचा नवरा किती वर्षाचा आहे? क्षणभर सगळे थांबले. नजरा एकमेकांकडे वळल्या आणि ते सत्य उच्चारलं गेलं. तो सईपेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे. त्या एका वाक्यानंतर घरभर शांतता पसरली. दुसऱ्याच दिवशी बातमी आली. समोरचं नातं थांबवलं गेलं होतं. कारण आम्हाला भीती वाटते, अशा विचारांच्या घरात आमची मुलगी देणं योग्य वाटत नाही. सई पूर्ण तुटली. ती रडत म्हणाली, माझ्यामुळे माझ्या भावाचं आयुष्य बिघडलं का? अभिजित शांतपणे तिच्या बाजूला बसला आणि तिला समजावलं की जर तुझं नातं चुकीचं असतं तर आज आपण इतके आनंदात नसतो. पण सई स्वतःला माफ करू शकत नव्हती, कारण ती स्वतःलाच दोषी मानत होती. ती सरळ मुलीच्या घरी गेली. सगळ्यांसमोर उभी राहून म्हणाली, हो, माझ्या नवऱ्याचं वय माझ्यापेक्षा 15 वर्षांनी जास्त आहे. पण त्याने मला कधी कमी समजलं नाही. माझी स्वप्न पूर्ण करायला मला साथ दिली. सई शांतपणे उठली. तिच्या आवाजात ठामपणा होता, पण राग नव्हता. ती म्हणाली, जर तुम्हाला वयच महत्त्वाचं वाटत असेल तर माझ्या भावाला सुद्धा अशा घरात पाठवायचं नाही, जिथे माणसांपेक्षा आकड्यांना जास्त किंमत दिली जाते. क्षणभर घरात शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच वळल्या. मुलीचे वडील हळूच पुढे आले. त्यांच्या आवाजात समजूतदारपणा आणि आदर होता. ते म्हणाले, आम्ही तुमचं नातं पाहिलं, तुमच्यातला विश्वास आणि जपलेलं प्रेम पाहिलं. तेव्हा आम्हाला समजलं, मोठं वय नसतं, मोठा माणूस असतो. त्या शब्दांसोबत वातावरण हलकं झालं आणि नातं पुन्हा जुळलं. आणि यावेळी ते अधिक विश्वासाने जोडलेलं होतं. लग्नाच्या दिवशी सईने अभिजितचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, आज पुन्हा एकदा आपण जिंकलो. अभिजित हसला. त्याच्या चेहऱ्यावर शांत आत्मविश्वास होता. तो म्हणाला, आपण नाही, आपल्या विश्वासाने जिंकलं. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं, नातं वयावर नाही तर विश्वासावर उभं असतं. समाज प्रश्न विचारतो, पण उत्तर नेहमी प्रेम देतं. सईच्या डोळ्यात समाधान होतं. आज तिच्या प्रेमानं फक्त तिचं नातंच नाही, तर तिच्या भावाचं भविष्यही वाचवलं. पण काळ पुढे सरकला. घरात एक नवं हास्य उमटलं आणि एका दिवशी त्या छोट्याशा आवाजानं एक प्रश्न विचारला, बाबा आईपेक्षा मोठे का दिसतात? कधी कधी लहान मुलांचा एक निरागस प्रश्न मोठ्या गोष्टी पुन्हा जाग्या करतो. पुढे काय झालं भाग 3 मध्ये नक्की पहा. धन्यवाद.